नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा एक व्हिडिओ बनवत आहोत. तर ज्यामध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत, पूर्णतः नवीन विद्यार्थी जे जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतील, फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला असतील किंवा जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि दे वॉन्ट टू प्रिपेअर फॉर कंबाईन किंवा एम-पी-एस-सीसाठी त्यांना अभ्यास करायचा आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जे अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. पूर्णतः नवीन विद्यार्थी जे आहेत, ज्यांना ह्याच्यामधलं ए-बी-सी-डी किंवा या ठिकाणी एक प्रकारे झिरो नॉलेज आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. नेमकं त्यांनी सुरुवात कशी करायची आहे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे आणि आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये निश्चित ही परीक्षा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी पोस्ट पाहिजे कंबाईनमधून, ती पोस्ट आपल्याला मिळवता येते. यासाठी नेमकं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, या सगळ्या बाबी ज्या आहेत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, निश्चित तुम्हाला आवडणार आहे. आवडला तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि जर काही क्युरी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. इव्हन या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहू सुद्धा शकता की जर तुमचं काही याबद्दल काही क्युरी असेल किंवा काही मत असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर. ठीक आहे, तर लेट्स स्टार्ट. हे आपण सेशनला सुरुवात करू. तर जे विद्यार्थी पूर्णतः नवीन आहेत, त्यांनी आधी एक स्वतःचा प्लॅन तयार करायला सुरुवात केली पाहिजे. कारण काय आहे त्यामध्ये, जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे की अराइज अवेक अँड नॉट अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. ओके, म्हणजे जोपर्यंत आपल्याला आपलं गोल किंवा ध्येय साध्य करता येणार नाही किंवा या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला गोल मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी थांबायचं नाही. तर यामध्ये तुम्ही सुद्धा एक पर्टिक्युलर गोल ठेवणं गरजेचं आहे. एक ध्येय तुमचं असणं गरजेचं आहे. जर ध्येय असेल तर निश्चितच काय आहे, आपल्याला त्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी जे काही प्लॅनिंग लागतं ते प्लॅनिंग तुम्ही ऑटोमॅटिक प्लॅनिंगला सुरुवात कराल. ओके, परंतु जर ध्येयच नसेल तर काय आहे, कुठल्याही प्रकारचं नियोजन हे करता येणार नाही. त्यामुळे आधी तुमचं गोल असणं गरजेचं आहे. तर ज्या विद्यार्थ्याचं गोल कंबाईनमधून पोस्ट काढायचं आहे, ते मग PSI असू द्या, STI असू द्या, ASO असू द्या किंवा या ठिकाणी क्लास 3 मधले जे काही ग्रुप C आहे त्यामधून असू द्या. तर या सर्वांसाठी काय आहे महत्त्वाचं, की आपल्याला या ठिकाणी एक गोल डिसाईड करणं गरजेचं आहे. जसं एक्झाम्पलमध्ये एखादा विद्यार्थी आहे तुमच्यापैकी ज्याचं गोल आहे किंवा की त्याला PSI व्हायचं आहे. मग PSI व्हायचं असेल तर अगदी ABCD पासून म्हणजे बेसिक पासून सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इव्हन आपण PSIवर एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, जो PSIच्या अभ्यासापासून ते या ठिकाणी किंवा की तुमच्या जॉइनिंगपर्यंत संपूर्ण जो काही एक प्रकारचा की तुमचा शेड्यूल किंवा कशा पद्धतीने अभ्यास, त्यानंतर तुमची ट्रेनिंग आणि तुमची जॉइनिंग इथपर्यंतचा जो काही सगळा प्रवास आहे तो आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होणार आहे, कारण तुम्ही एका पर्टिक्युलर गोलसाठी प्रिपेअर करत आहात किंवा अभ्यास करत आहात. तर ते नेमकं त्याचा एंड कसा आहे किंवा त्याचं आउटकम काय आहे, नेमकं कोणत्या पोस्टमधून आपल्याला काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ आहे की जे विद्यार्थी पूर्णतः नवीन आहेत, ज्यांना काहीच माहीत नाही कंबाईन विषयी, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये की व्हॉट इज मीन बाय कंबाईन. आता कंबाईन म्हणजे काय, तर कंबाईन म्हणजे काय आहे, तर MPSC मार्फत आता MPSC काय आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही एक काय आहे, या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, संविधानिक संस्था आहे. म्हणजे संविधानामध्ये काय आहे, त्या ठिकाणी MPSC म्हणण्यापेक्षा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या बाबतीमध्ये तरतूद आहे. त्यामुळे त्याला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असं म्हटलं जातं. आणि ही MPSC विविध प्रकारचे एक्झाम घेतं. त्यापैकी वन ऑफ द एक एक्झाम जे आहे ती म्हणजे काय आहे, कंबाईन आहे. ओके, कंबाईन. आता हे कंबाईन का म्हणतात, कारण या ठिकाणी मराठीमध्ये त्याला संयुक्त, कंबाईन म्हणजेच काय आहे, संयुक्त. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अनेक पोस्ट जे आहेत त्या पोस्टची एकत्र एक्झाम घेतली जाते, त्याला कंबाईन असं म्हटलं जातं. जसं एक्झाम्पलमध्ये कंबाईनमध्ये ग्रुप बी सर्व्हिस आहे, त्याचबरोबर कंबाईनमध्ये ग्रुप सी पण आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये ग्रुप बी आहे किंवा या ठिकाणी सी आहे. बी मध्ये जर आपण पाहिलं तर या ह्याच्यामध्ये PSI असेल, STI असेल किंवा या ठिकाणी ASO असेल. त्याचबरोबर काय आहे याच्यामध्ये PSI, STI, ASO असेल किंवा मुद्रांक निरीक्षक असेल. ठीक आहे. तर हे जे आहेत हे सगळे काय आहेत, क्लास 2 आहेत. आणि ग्रुप सी मध्ये काय आहे, त्या ठिकाणी एक्साइज इन्स्पेक्टर असेल किंवा या ठिकाणी टॅक्स असिस्टंट असेल, त्याचबरोबर लिपिक असेल, हे सगळे ग्रुप सी मध्ये आहे. आणि यामध्ये ही जी परीक्षा आहे ही अराजपत्रित परीक्षा आहे, नॉन गॅजेटेड आहे. ओके, अराजपत्रित. ज्यांना या ठिकाणी काय आहे, तर राजपत्रित अधिकाऱ्यासारखे विशेष असे काही अधिकार नसतात, परंतु या ठिकाणी ही परीक्षा आहे
यामध्ये किंवा की क्लास 2 ची परीक्षा आहे, ग्रुप बी ची परीक्षा आहे. तर या परीक्षेसाठी आपण प्रिपेअर करत आहात किंवा या ठिकाणी आपण प्रिपरेशनला सुरुवात केली असेल, तर त्यासाठी या ठिकाणी एक समजून घेणं गरजेचं आहे की एमपीएससी वन ऑफ द एक्झाम, एमपीएससी जे एक्झाम घेत असते, एमपीएससी ही काय संविधानिक संस्था आहे जी तुमच्या एक्झाम कंडक्ट करते आणि त्या मुलांचं सिलेक्शन करते. ठीक आहे. तर यामध्ये ग्रुप बी सर्व्हिस आहे, ग्रुप सी सर्व्हिस आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण कंबाईनचा विचार करत असताना या परीक्षेमधले नेमके टप्पे कोणते आहेत? मग कंबाईनमध्ये काय आहे? एक तर आहे पूर्वपरीक्षा. ओके, कंबाईनमध्ये आहे पूर्वपरीक्षा. ही पूर्वपरीक्षा 100 मार्क. ओके, या ठिकाणी 100 क्वेश्चन अँड 100 मार्कासाठी ही परीक्षा आहे. 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी परीक्षा आहे आणि यामध्ये या ठिकाणी 60 मिनिटामध्ये, ओके, 60 मिनिटामध्ये आपल्याला हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर हे झाला पहिला टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षेचा टप्पा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे मुख्य परीक्षेचा टप्पा. ओके, मुख्य परीक्षा जे आहे, मेन्स जे आहे, त्या मेन्समध्ये 2 पेपर आहेत. ओके, पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. ठीक आहे. आता हा जो पेपर फर्स्ट आहे, पेपर फर्स्ट कशाच्या बाबतीत आहे? मराठी आणि इंग्लिश आहे. 100 क्वेश्चन मराठीचे, 50 क्वेश्चन मराठी, 50 क्वेश्चन इंग्लिश, असं 100 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर ही किती मार्काची झाली? 200 मार्काची या ठिकाणी हा एक पेपर झाला. दुसरा पेपर जो आहे तो जीएस आहे. त्या ठिकाणी 100 क्वेश्चन आहेत इंटू 2 म्हणजे हे झाले 200. 200 प्लस 200 म्हणजे मेन्स जी आहे ही किती मार्काची आहे? ही आहे 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा टप्पा आहे ते म्हणजे मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे. ओके, मुलाखत. आता मुलाखत फक्त काय आहे? PSI साठी आहे. ठीक आहे. 40 मार्काची मुलाखत असते. त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे? PSI साठी 100 मार्काचं काय आहे? शारीरिक चाचणी किंवा त्याला आपण फिजिकल असं म्हणू. 100 मार्काचं फिजिकल आहे. हे या ठिकाणी काय आहे? ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये परीक्षेचे 3 टप्पे आहेत. पूर्वपरीक्षा जी आहे 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी आहेत, 60 मिनिटं टाईम आहे आणि त्याचबरोबर यामध्ये ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये, प्री आणि मेन्सच्या प्रोसेसमध्ये 1/4 काय आहे? या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. ओके, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/4 आहे. म्हणजे जर आपले 4 क्वेश्चन चुकले तर आपला प्लस मधला एक क्वेश्चन जो आहे इथं बाद होणार आहे. ठीक आहे. त्या अशा पद्धतीने 1/4 हे निगेटिव्ह आहे. आता यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 आहे. तर यामध्ये पेपर 1 पेपर 2 असतील मेन्सचे किंवा प्रिलिमचं, या ठिकाणी हा जीएस असेल. तर या सगळ्यांसाठी काय आहे? 1/4 निगेटिव्ह आहे. हे झालं ओव्हरऑल स्ट्रक्चर की आपल्याला पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि फक्त PSI साठीच काय आहे? इंटरव्ह्यू आहे, जो 40 मार्कासाठी असतो. फिजिकल 100 मार्कासाठी आहे. ठीक आहे. आता पुढचा अनेक नवीन विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की मग यामध्ये विषय कोणकोणते आहेत? जनरल म्हणजे आता ह्या लेक्चरची जी PDF आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर आपण टाकलेली आहे. जरूर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक पण दिलेली आहे. इव्हन नवीन नवीन जे अपडेट असतात किंवा जाहिरात येतात, सगळ्या प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनल हे उपयुक्त आहे. आता यामध्ये विषय कोणकोणते असतात? तर आपण पूर्वपरीक्षेचा विचार केला तर पूर्वपरीक्षेमध्ये काय आहेत? तर आपल्याला 7 विषय आहेत. पूर्वपरीक्षेमध्ये 7 विषय आहेत. मग पहिला आहे या ठिकाणी पॉलिटी आहे आपल्याला. ओके, पूर्वपरीक्षेमध्ये काय आहे? पॉलिटी आहे. ओके, दुसरं आहे आपल्याला इकॉनॉमिक्स आहे. तिसरं आपल्याला या ठिकाणी सायन्स आहे. चौथं आपल्याला या ठिकाणी हे जिओग्राफी आहे. ओके, पाचवं आपल्याला इतिहास आहे. ओके, सहावं आपल्याला या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग आहे आणि सातवं जे आहे ते काय आहे? करंट अफेअर्स आहे. ओके, करंट अफेअर्स. जनरली या ठिकाणी आपल्याला असे 7 विषय आहेत जे प्रिलियमला आहेत. ठीक आहे. आता हे सगळे जे प्रिलियमचे विषय आहेत ते आपल्याला मेन्सला पण आहेत. ओके, आता मुख्य परीक्षेमध्ये सगळे प्रिलियमचे विषय तर आलेच, हो, त्याचबरोबर इतरही काही विषय आहेत, एक्स्ट्रा विषय जे आहेत ते काय आहेत? या ह्याच्यामध्ये आपल्याला एक तर काय आहे? एक RTI आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लोकसेवा अधिनियम आहे. ओके, लोकसेवा अधिनियम आहे. दुसरं आपल्याला पर्यावरण आहे जे एक्स्ट्रा आहे. ओके, पर्यावरण काय आहे? आपल्याला एक्स्ट्रा मेन्ससाठी फक्त हा भाग आहे. त्यानंतर तिसरं जे आहे त्यामध्ये काय आहे? तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. ओके, तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. तर हे 3 जे आहे त्याचबरोबर काय आहे? 4 अजून एक आहे ते म्हणजे
सांख्यिकी आहे. ओके, मॅथमध्ये सांख्यिकी. हे 4 जे टॉपिक आहेत आपल्याला एक्स्ट्रा आहेत मेन्ससाठी. ठीक आहे. तर प्रिलिममध्ये हे सगळे जे टॉपिक आहेत ते आपल्याला मेन्सला पण आहेत. परंतु मेन्सला जे आहेत हे 4 टॉपिक आपल्याला एक्स्ट्रा आहेत. तर याची तयारी सुद्धा आपल्याला करायची आहे. ठीक आहे. आपण जनरल गोष्टी पाहत आहोत की सुरुवात करते वेळेस आपण काय केलं पाहिजे. आता नेमकं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे नवीन विद्यार्थ्यांना पडत असतो तो म्हणजे की सर नेमका अभ्यास कसा करायचा आहे किंवा कुठून सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात जी आहे ती म्हणजे काय आहे, तुम्ही सिलेबस पासून सुरुवात केली पाहिजे. ओके, सिलेबस. आता जो सिलेबस आहे त्याची PDF आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर आहे. तर ती PDF पाहिजे आणि सिलेबस जो आहे तो या ठिकाणी काय करायचा आपल्याला लिहून काढा. ओके, सिलेबस काय आहे त्या ठिकाणी लिहून काढा, राईट डाऊन करा. कारण तुम्ही जोपर्यंत सिलेबस लिहिणार नाहीत आणि छोटा सिलेबस आहे प्रिलिमला सुद्धा मेन्सला सुद्धा, परंतु तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत समजणार नाही. ठीक आहे. त्यामुळे एकदा जस्ट लिहून काढा. तर यामध्ये पहिलं तर सिलेबस लिहून काढणे. दुसरं PYQचं मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बुक्स आहेत. ओके, त्यापैकी कुठलंही बुक घ्या ज्यामध्ये काय आहेत कंबाईनचे क्वेश्चन आहेत, फक्त क्वेश्चन. अनालिसिसचं आपल्याला कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही, क्वेश्चन. त्याचबरोबर काय करायचं आहे की तुम्हाला की जसं एक्झाम्पलमध्ये की हे आयोगाचे पेपर्स आहेत. तर पेपर्सचं ओरिजिनल प्रिंट काढा. ओके, ओरिजिनल प्रिंट काढा आणि काय करायचं आहे ह्याचं स्पायरल करायचं. म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडं PYQचे ओरिजिनल जे पेपर्स आहेत ते म्हणजे 5 वर्षाचे पूर्वपरीक्षाचे पेपर्स, ओके, आणि 5 वर्षाचे मुख्य परीक्षाचे पेपर्स तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. ठीक आहे. 5 वर्षीय पूर्वपरीक्षाचे पेपर्स आणि 5 वर्षाचे मुख्य परीक्षेचे पेपर्स या फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. कारण हे जे आहे हे दोन्ही लँग्वेजमध्ये असतं आणि हे जर आपण पाहिलं तर आपल्याला फील येतो की अरे आपण आयोगाचा पेपरचा अभ्यास करतोय. आणि ही या ठिकाणी पहिली पायरी आहे जे तुम्हाला जस्ट पाहायचं आहे की कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केले जातात, आपल्याला कशा पद्धतीने त्याचं उत्तर द्यायचं आहे, या सगळ्या ज्या बाबी आहेत आपल्याला शिकायच्या आहेत. त्यामुळं या ह्याच्यामध्ये PYQs तुम्ही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे काय आहे, आपल्याला दररोज या ठिकाणी लोकसत्ता हा पेपर वाचायचाच आहे. ओके, म्हणजे तुम्ही सुरुवात केलेली आहे तर दररोज लोकसत्ता पेपर वाचायचा. ॲटलिस्ट या ठिकाणी कमीत कमी 30 मिनिटं तरी पेपर वाचा. ओके, ॲटलिस्ट आपल्याला 30 मिनिटं तरी पेपर वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे 30 मिनिटामध्ये तुम्हाला सुरुवातीला ठीक आहे समजणार नाही की आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे, परंतु ते समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा सिलेबस पाठ करावा लागणार आहे. सिलेबस पाठ झाला की बरोबर तुम्हाला समजतं की अरे या ठिकाणी हा पॉलिटीच्या संदर्भात क्वेश्चन आहे किंवा पॉलिटीच्या संदर्भात इश्यू आहे, हा जॉग्राफीच्या संदर्भात इश्यू आहे, हा पर्यावरणाच्या बाबतीत इश्यू आहे, हा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इश्यू आहे. हे समजण्यासाठी काय आहे तुम्हाला आधी सिलेबस समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला दररोज लोकसत्ता काय करायचं आहे, वाचायचं आहे, रीड करायचं आहे. आता यामध्ये ही लोकसत्ता वाचत असताना सुरुवातीला जस्ट किंवा तुम्ही गो थ्रू करा. ओके, याच्यावर सुद्धा एक आपण स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे, आपल्या यूट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे. तर लोकसत्ताच्या बाबतीमध्ये काय आहे की तुम्ही जस्ट रीड इट. ओके, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी रनिंग नोट्स सुद्धा काढायचे आहेत जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं. आता हे महत्त्वाचं कसं वाटतं किंवा कोणता विषय कोणता टॉपिक आपल्याला महत्त्वाचं वाटणार आहे हे कसं आपण ठरवायचं, हे ठरवण्यासाठी काय करायचं आहे, साधारण मागच्या 2 ते 3 वर्षाचे जे पेपर्स आहेत, ओके, 3 बी नाही तर आपल्याला एक असं म्हणू की 2 वर्षाचे जे पेपर्स आहेत पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, तर या पेपरमध्ये जे आपल्याला करंट रिलेटेड जे क्वेश्चन आहेत, ओके, तर करंट रिलेटेड क्वेश्चन 15 क्वेश्चन आपल्याला करंटच्या संदर्भात असतात. हे 15 क्वेश्चन जे आहे हे कशा पद्धतीने विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहेत हे स्वतः ऑब्झर्व करा. ओके, कारण कसं असतं सगळंच फास्ट फूड घेणं हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा काय आहे धोकादायक असतं. तसंच तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. कारण तुम्हाला हे पहिल्या प्रयत्नात परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर काय आहे स्वतः प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. स्वतः या ठिकाणी काय आहे हे सर्च करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हे 2 वर्षाचे पेपर काढायचे. 15 क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर आहेत, अवॉर्डवर आहेत किंवा या ठिकाणी स्पोर्ट्सवर आहेत किंवा या ठिकाणी एखादी कॉन्फरन्स आहे, समिट आहे त्याच्यावर आहेत. तर हे सगळं तुम्ही एकदा सर्च करायचं. मग त्यानंतर तुम्ही जेव्हा पेपर वाचाल तेव्हा लक्षात येईल की अरे की आपण या ठिकाणी आपल्या सिलेबसचाच भाग वाचतोय. ओके, पेपर म्हणजे काय या ठिकाणी टाइमपासचा भाग नाही. अनेक विद्यार्थी काय होत असतात जेव्हा तुम्ही पेपर वाचता तेव्हा एखादा येतो ज्याला तेवढं नॉलेज नसतं त्या पेपरचं, तो म्हणतो अरे अभ्यास कर ना.
ओके. पण अभ्यास करणं म्हणजे काय आहे? पेपर वाचणं इटसेल्फ अभ्यास आहे. हा त्याला माहीत नसतो. त्यामुळे तुम्हाला तो डिस्टर्ब करतो. त्यामुळे असे जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ओके, हे थोडं बाजूला ठेवा आणि त्याचबरोबर मोबाईल जो आहे, तो सुद्धा या ठिकाणी लिमिटेड याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक पोस्ट मिळवायची आहे. तुमचं जे काही ड्रीम आहे, समजा एखाद्याला पी-एस-आय किंवा एस-टी व्हायचं असेल, तर तुमच्यासाठी ते ड्रीम महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही एकदा पी-एस-आय, एस-टी-आय झाले, की सगळ्या सोयी-सुविधा तुम्हाला उपलब्ध होत असतात. ठीक आहे. तर यामध्ये मुद्दा आहे लोकसत्ता जरूर वाचा. त्याचबरोबर चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे, एक मॅगझीन आहे. ओके. त्यामध्ये सरकारचं मॅगझीन आहे आणि यामध्ये हे ते वाचणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर ॲटलीस्ट याच्यामध्ये आपण ते जरी एक ओव्हरलूक केलं किंवा त्यामध्ये आपण जरी या ठिकाणी ते एकदा जरी पाहिलं तरी चालतं किंवा या ठिकाणी सुरुवातीच्या फेजमध्ये आपण पेपरवर डिपेंड असो. ओके. आणि नंतरच्या फेजमध्ये इतर जे काही मॅगझिन्स आहेत, सरकारचे मॅगझिन आहे, जसं एक्झाम्पलमध्ये की आपण म्हणजे सिंपल मॅगझिन आहे, ते म्हणजे काय आहे, लोकराज्य. ओके. लोकराज्य आहे. हे मंथली असतं, फक्त ₹10 मॅगझिन असतं. परंतु ते जर वाचलं तर आपल्याला या ठिकाणी काय आहे, की सरकारच्या योजना कोणत्या आहेत, स्कीम कोणत्या आहेत, हे समजायला सोपं जातं. त्यामुळं हे मॅगझिन सुद्धा जरूर वाचा. ठीक आहे. आता सुरुवात करत असताना लक्षात ठेवा, सिलॅबस, पी-वाय-क्यू, लोकसत्ता, लोकराज्य. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय वाचायचं आहे पुढचा, त्या ठिकाणी हा 4 नंबरचा टॉपिक झाला. हा 5 नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे, स्टेट बोर्ड. ओके. याच्यामध्ये तुम्हाला हे स्टेट बोर्ड म्हणजे राज्य सरकारची जी पुस्तकं आहेत, जे बेसिक पुस्तकं आहेत, हे तुम्हाला वाचायचे आहेत. आणि पुस्तक वाचत असताना सुद्धा लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये की शांत डोक्याने आपल्याला पुस्तक वाचायचं आहे आणि पुस्तक जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 1 चॅप्टर 3 टाइम्स रीड करायचं आहे. ओके. पहिल्यांदा काय आहे, जस्ट गो थ्रू, कुठल्याही प्रकारची अंडरलाईन करायची नाही. ओके. जेव्हा तुम्ही सेकंड टाइम जाल तेव्हा या ठिकाणी रेड कलरनं अंडरलाईन करा. थर्ड टाइम जाल तेव्हा एखादं मार्कर असेल किंवा हायलायटर असेल तर हायलाईटनं या ठिकाणी हायलाईट करा. आणि म्हणजे एक पेज आहे, एका पेजमध्ये समजा तुमच्या 3 हायलाइट झालेल्या गोष्टी आहेत किंवा पॉइंट्स आहेत, तर हे जर पॉइंट बघितले तरी सुद्धा या ठिकाणी ह्या संपूर्ण जे काही पेज आहे त्यावर नेमकं काय लिहिलेलं आहे हे आपल्याला डेफिनेटली काय आहे समजू शकतं. ठीक आहे. तर यासाठीच आपल्याला या ठिकाणी रनिंग नोट्स सुद्धा गरजेच्या आहेत. जर आता तुमच्याकडे टाइम आहे, तुम्ही समजा एक्झाम्पलमध्ये 26 किंवा 27ला एक्झाम देणार असाल, तर त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. जे 27 साठी आहेत, विशेषतः त्यांच्यासाठी तर मस्टच आहे की तुम्ही तुमच्या नोट्स काढणं गरजेचे आहे. ओके. आणि नोट्स सुद्धा काय आहे, शॉर्टमध्ये काढणं गरजेचे आहे. खूप काय सगळं सगळं आपल्याला पुस्तक लिहून काढायचं आहे हा बिलकुल भाग नाही. त्यामध्ये नोट्स काढा आणि नोट्समध्ये काय आहे, फ्लो चार्ट्स तयार करा, डायग्राम तयार करा. ओके. आणि यामध्ये स्टेट बोर्डमध्ये काय आहे महत्त्वाचं, की आपल्याला एक तर आहे जिओग्राफी, भूगोल जे आहे आपल्याला महत्त्वाचं आहे. 6वी पासून ते या ठिकाणी 12वी पर्यंतचे सर्व पुस्तकं, 6वी पासून ते 12वी पर्यंतचे सर्व पुस्तकं वाचा. ठीक आहे. आता पुस्तक वाचत असताना सोबत काय आहे, या ठिकाणी तुमच्याकडं ॲटलास असला पाहिजे. ओके. ऑक्सफर्डचा ॲटलास पाहिजे, जो तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेमध्ये उपलब्ध होतो. मग हा जो ॲटलास आहे, हा ॲटलास तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत असाल किंवा आपण जेव्हा हे पुस्तक वाचत असाल, तर पुस्तक वाचत असताना ते बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे एखादी नदी आली, ओके, गोदावरी नदी आली. मग तुम्ही लागलीच काय आहे, गोदावरी नदी त्या मॅपमध्ये पाहणं गरजेचं आहे. ओके. जर अशा पद्धतीनं अभ्यास केला, तर डेफिनेटली काय आहे, तो आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये जातो. त्याचबरोबर काय करायचं आहे, जो काही आपला ॲटलास आहे, नकाशा आहे, त्यावर काय करायचं, मार्क करायचं. अरे, या ठिकाणी हा पॉइंट आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला सोबत करणं गरजेचं आहे. दुसरा सब्जेक्ट जो आहे, तो म्हणजे सायन्स. ओके. सायन्स 6वी पासून 10वी पर्यंत करा. हे जर सायन्स केलं तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं कोणाचंच पुस्तक XYZ व्यक्तीचं पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही. कुठल्याच नोट्स वापरायची गरज पडत नाही. कारण तुम्हाला जे प्रश्न असतात ते बेसिकचे प्रश्न असतात. ओके. 15 क्वेश्चन असतात आपल्याला प्रिलियमला, मेन्सला सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. परंतु ते प्रश्न जे आहेत 15 पैकी 13 प्रश्न जे आहेत ह्या बेसिक पुस्तकातले असतात. ठीक आहे. त्यामुळं बेसिकवर कमांड आणा. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करा. त्यासाठी सायन्स महत्त्वाचं आहे. त्यानंतर इतिहास आहे. आपल्याला इतिहासामध्ये फक्त 8वीचं पुस्तक जो या ठिकाणी 1857च्या नंतरचा होता, ज्याला आपण मॉडर्न म्हणतो. ओके. तर या ठिकाणी की मॉडर्न जे आहे, मॉडर्न हिस्ट्री जे आहे ते, आणि 11वीचं जे ओल्ड आहे. ओके. ओल्ड काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास. ओके. महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला हे पाहायचं आहे. ओके. आता यामध्ये हे महाराष्ट्राचा इतिहास पाहायचा आहे. त्यानंतर आता हे झाले 3 पॉइंट. ओके.
त्यानंतर आपल्याला चौथा जो पॉईंट आहे किंवा चौथा जो विषय आहे ते हे झाले 3. चौथा विषय आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स 11वी 12वीचं बुक. खूप हेल्दी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 11वी 12वीचं पुस्तक जरूर वाचायचं आहे, नोट्स काढायचे आहेत, कारण अनेक प्रश्न डायरेक्टली आपल्याला इथून विचारलेले आहेत. ठीक आहे, तशा पद्धतीने आपल्याला जिओग्राफी आहे, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे. बस एवढेच पुस्तक या ठिकाणी आपल्याला स्टेट बोर्डचे वाचायची गरज आहे. अजून तुम्हाला जर वाचूच वाटलं तर या ठिकाणी काय आहे तर पॉलिटीचं पुस्तक वाचू शकता ह्याच्यामध्ये 11वी 12वीचं. ठीक आहे, 11वी 12वीचं पॉलिटी राज्यघटनेचं पुस्तक वाचा. ठीक आहे, तर हे झालं 6 जे आपल्याला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत. परंतु स्टेट बोर्ड वाचत असताना कुठलीही गडबड करू नका, शांत डोक्याने वाचा. आणि वाचत असताना काय आहे की साईडला पेन ठेवायचा, सोबत सोबत रनिंग नोट्स काढायच्या, फ्लो चार्ट्स तयार करायचा आणि स्वतःच्या नोट्स तयार करण्याची जे काय प्रोसेस आहे किंवा स्वतःच्या नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा, कारण इतरांच्या नोट्सवर रिलाय राहणे या ठिकाणी काय आहे धोकादायक आहे. त्यामुळे स्वतःच्या नोट्स तयार करा आणि स्वतःच्या नोट्स तयार झाल्या की डेफिनेटली काय आहे की आपल्याला फील यायला लागतं की अरे आपण ह्या नोट्स एका तासामध्ये वाचू शकतो. ओके, परीक्षा जशी जवळ आली तसं आपण एकदा जास्त रिवाईज करू शकतो. अशा पद्धतीनं यामध्ये हे आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. आणि दररोज एक लक्षात ठेवा की अभ्यास करत असताना इथं झालं स्टेट बोर्ड. आता स्टेट बोर्ड झाल्यानंतर काय आहे की जे स्टँडर्ड बुक्स आहे ते तुम्हाला वापरायचे आहे. याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे कंबाईनसाठी, कोणती बुक लिस्ट तुम्ही यूज करायला पाहिजे. परंतु आधी तर हे बेसिक कव्हर करा. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यामध्ये की अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. मग अभ्यास करत असताना तुम्ही काय करायचं आहे की याच्यामध्ये साधारण आपल्याला सुरुवातीपासूनच 8 ते 9 घंटे, ओके 8 ते 9 घंटे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि यामध्ये तुम्ही डेली जो काही अभ्यास तुम्ही करताय, एक सब्जेक्ट घ्या, 2 सब्जेक्ट घ्या, ओके डेली जो अभ्यास करताय तो या ठिकाणी संध्याकाळी समजा तुम्ही 10ला झोपत असाल, ओके 10ला काय करायचं आहे जस्ट आपल्याला या ठिकाणी त्याचं एक रिव्हिजन, त्याचबरोबर काय आहे आपल्याला रिकॉल करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी हे संध्याकाळी 10 वाजता म्हणजे आपण जे दिवसभर जे काही अभ्यास केलेला आहे, नेमकं काय केलं, काय वाचलं, कोणती कन्सेप्ट जे आपण नवीन शिकलेलो आहोत, कशाच्या नोट्स आपण तयार केल्या, या सगळ्या मेमराईज करण्याचा प्रयत्न करा. हे जर केलं ना तर आपल्या या ठिकाणी लॉंग टर्म मेमरीमध्ये तो सगळं जे काही स्टोरेज आहे ते होत असतं. आणि त्यानंतर सकाळी समजा एक्झाम्पलमध्ये तुम्ही 6 वाजता उठले, 6 वाजता उठल्यानंतर या ठिकाणी काल जे केलं होतं ते एकदा परत रिवाईज करा, ओके रिकॉल करा. ओके, याच्यामुळे काय होणार आहे की आपण रिव्हिजन जे आहे हे मल्टिपल होणं गरजेचं आहे. सोर्सेस लिमिटेड ठेवा पण मल्टिपल रिव्हिजन गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं डेली तुमचा शेड्यूल असला पाहिजे. आणि हा शेड्यूल काय आहे एका वर्षापर्यंतचा शेड्यूल आहे. 1 वर्ष तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही परीक्षेला प्रिपरेशन करण्यासाठी लागणार आहे, एक चांगलं. ओके, कारण तुम्ही एकदा प्रिपरेशन केलं, एकदा चांगला अभ्यास केला तर कुठलीही परीक्षा काय आहे आपल्यासाठी इझी होणार आहे. पण तू जर अर्धवट अभ्यास केला तर काय आहे कुठल्याच परीक्षेचं आपल्याला किंवा या ठिकाणी जे काही आउटकम आहे ते येणार नाही. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी 1 वर्ष असं प्रिपरेशन करायचं आहे. त्यामध्ये मंडे टू सॅटरडे अभ्यास करा आणि एव्हरी संडे जो आहे या ठिकाणी संडे सकाळी रिव्हिजन करा आणि त्याचबरोबर न्यूजपेपर वाचा. आणि त्यानंतर राहिलेला जो काही दिवस आहे, समजा अर्धा दिवस तुम्ही रिव्हिजन प्लस टेस्ट, राहिलेल्या डिव्हिजनमध्ये काहीही करू नका. ओके, एकदम रिलॅक्स राहा, मूवी बघा किंवा या ठिकाणी तुम्हाला काही बाहेर फिरायला जायचं असेल तर बाहेर फिरायला जा. ओके, त्या ठिकाणी एक्सरसाइज करा. परंतु या ठिकाणी ॲटलिस्ट अर्धा दिवस तरी अभ्यास बिलकुल करायचा नाही. त्यामुळे काय होतं की आपल्या माइंडला सुद्धा एक रिलॅक्स ची गरज असते. तर ते या ह्याच्यामध्ये जर रिलॅक्स घेतला तर मंडेपासून आपण परत सुरुवातीपासून अभ्यास करू. ठीक आहे, तर अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, अशा प्रकारचे प्लॅनिंग हे नवीन विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. ओके, तर यासाठीच आपण या ठिकाणी की वेळेचं नियोजन हे जे आहे हे करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही दररोज डेली 8 ते 9 घंटे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही 2 सब्जेक्ट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे सगळं करून घेण्यासाठी डेडिकेटेड अशी टीम आपल्याकडे आहे. टीमचे सगळ्यांचे लेक्चर्स आपल्या यूट्यूबवर त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. तर यामध्ये सध्या ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. यामध्ये कंबाईन इंटिग्रेटेड बॅच आहे ज्यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, संपूर्ण सिलेबस विथ PDF टेस्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतील. याचबरोबर या ठिकाणी 12 तारखेपासून आपण ऑफलाईन बॅच सुद्धा लॉन्च करत आहोत ॲट छत्रपती संभाजीनगर. तर तुम्हाला 3 दिवस डेमो लेक्चर करता येणार आहे. सकाळी 10:30 वाजता ही बॅच सुरू होणार
आहे सकाळी 10:30 12 जानेवारीपासून. तर 2 दिवस डेमो लेक्चर्स करा. डेफिनेटली तुम्हाला डेमो लेक्चर्स आवडतील. मित्रांना सुद्धा या ठिकाणी शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांना ऑनलाईन ॲक्सेस पाहिजे किंवा ऑनलाईन बॅच घ्यायची आहे त्यांनी आपल्या डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. यावर विविध प्रकारचे कोर्सेस, मग त्यामध्ये UPSC आहे, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, राज्यसेवा, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, कंबाईन आहे, सरळ सेवेच्या सुद्धा या ठिकाणी सर्व प्रकारच्या बॅचेस आपल्या इथं उपलब्ध आहेत. या सर्वांसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि काही जर क्युरी असेल ओके, तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता. त्याचबरोबर आपलं डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा, कारण ही PDF तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर इतर अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर सर्वांचे धन्यवाद पेशन्सली ऐकून घेतल्याबद्दल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.